नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या नवीन घराच्या म्हणजे आम्ही टेम्पररी जिथे शिफ्ट झालो आहोत 5-6 महिन्यांसाठी त्या घराचा किचन काउंटरटॉप ऑर्गनायझेशन दाखवणार आहे. 6-7 महिन्यांसाठीच आम्ही इथे आलो आहोत, जोपर्यंत आमचं नवीन घर रेडी होत नाही तोपर्यंत. तर इथे एक एल आकाराचा गॅस ओटा आहे आणि इथे थोडं जुन्या पद्धतीचं घर असल्यामुळे तुम्हाला खालच्या ट्रॉलीज वगैरे देखील थोड्या जुन्या पद्धतीच्या दिसतील. हा जो छोटा पोर्शन आहे इथे मी बटाटे आणि कांद्याची जाळी ठेवली आहे आणि पुढे माझा मिक्सर ठेवला आहे. झाकून यासाठी ठेवते की धूळ वगैरे बसत नाही. आणि एवढा जो पोर्शन रिकामा आहे तिथे एक छोटासा ट्रे ठेवला आहे. आणि माझे मिस्टर सकाळी उठून जे काही ज्यूस वगैरे घेत असतात, जसं ॲपल सायडर व्हिनेगर असेल किंवा हनी वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी मी या छोट्याशा ट्रेमध्ये ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत. म्हणजे स्पेस सेविंग देखील होते आणि क्लिनिंग करताना जरा इझी होतं. नुसता ट्रे उचलला तरी क्लिनिंग करणं सोपं होतं. त्यानंतर हे 2 टियरचं एक स्टँड आहे, रॅक आहे. या ठिकाणी मग मी चहा साखरेचे डबे ठेवले आहेत, पितळाचे डबे आहेत. आणि मागच्या बाजूची जी जागा आहे त्या ठिकाणी मग तुम्ही थोड्या छोट्या छोट्या वस्तू ज्या नेहमी आपल्याला स्वयंपाकात लागत असतात त्या ठेवू शकतात. जसं की मग हिंगाची डबी असेल किंवा चहाचा मसाला असेल आणि आमचे रोजचे वापरात येणारे 2 कप या ट्रेवरती मी ठेवत असते मागच्या बाजूला. आणि हा जो रॅक आहे हा मी ॲमेझॉनवरती परचेस केला होता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तसेच प्रॉडक्ट देखील मी टॅग केले आहे, तिथे तुम्ही बघू शकतात. नंतर सिरॅमिकच्या जारमध्ये मग मी मीठ ठेवलं आहे आणि या स्टीलच्या डब्यात तूप ठेवलं आहे. मीठ नेहमी एकतर सिरॅमिकच्या जारमध्ये ठेवा किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवा, म्हणजे ते खराब होत नाही. प्लास्टिकमध्ये ठेवणं सहसा अवॉइड करायचं. आणि ही जी पोर्शन आहे इथे मग मी एक छोटासा सेक्शनवाला ट्रे ठेवला आहे, ऑर्गनायझर ठेवला आहे, जिथे मी रोजच्या वापरात येणारे जे आपले किचनचे टूल्स असतात, सुरी किंवा लायटर असेल, कात्री असते, चहाची गाळणी असते, या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवत असते. सेक्शन दिले आहे त्यामुळे वस्तू सेग्रिगेट करून ठेवणं थोडं इझी होतं. एकत्र सगळ्या वस्तू ठेवल्या तर मग सापडणं देखील अवघड होतं. त्यामुळे मग मी सेक्शनच्या या ऑर्गनायझरचा वापर केला आहे. आणि एका सेक्शनमध्ये मग चमचे ठेवले आहेत, मग स्टीलचे असो प्लास्टिकचे असो, असं सेग्रिगेट करून सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. एव्हाना जो गॅस ओटा आहे तो एल आकाराचा आहे, त्यामुळे बरीचशी स्पेस आपल्याला मिळते. त्यानंतर ही एक तेलाची बरणी ठेवली आहे. हँडल अगदी व्यवस्थित आहे, वापरायला अगदी सोपं होतं. आणि अशा प्रकारे जर उघडलं तर तुम्हाला क्लिनिंग करताना किंवा तेल ओतताना देखील अगदी इझी आहे, स्टर्डी आहे. आणि मी 2 महिने झाले वापरते आहे, असा काही मला फरकसा जाणवला नाही. त्यानंतर हा जो पोर्शन आहे मग इथे सांडशी ठेवली आहे. एवढा जो पोर्शन आहे तो मग मी तुम्हाला जो आपलं किचन काउंटर टॉप असेल तो यूज करायला अगदी इझी होतं. इथे पावशी ठेवली आहे आणि रिंग ठेवली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवताना इझी होतं. हे आहे मोबाईल स्टँड. बऱ्याच वेळा रेसिपी बघताना काही व्हिडिओज बघायचं असेल तर मग मी रेसिपीचे व्हिडिओ इथे बघत असते. खाली सिंक आणि वरती माठ ठेवला आहे आणि ग्लासांचं स्टँड ठेवलं आहे. तर अशा प्रकारे हा जो माझा एल आकाराचा गॅस ओटा आहे त्याला मी ऑर्गनाईज केला आहे. बरीचशी स्पेस आपल्याला यूज करायला मिळते आणि सुटसुटीत असं ऑर्गनाईज केलं आहे. आणि सगळ्या वस्तू ट्रेमध्ये किंवा रॅकमध्ये यासाठीच ठेवल्या आहेत कारण की क्लिनिंग करायला इझी होतं. अशा वस्तू जर आपण असा ऑर्गनाईज करून ठेवल्या तर एक वस्तू उचलून मग खाली ओटा पुसायला अवघड होतं. त्यामुळे रॅक किंवा ऑर्गनायझरचा वापर करा, म्हणजे क्लिनिंग तुमच्यासाठी इझी होईल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला द मराठी होमला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.